कौसल्या पुत्र रघुनंदन अंजनी पुत्र महाराष्ट्र महोदया
गणपतीनाथ महाराज अखिल ब्रह्मांड नायक पुरुषोत्तम परमात्म्याच्या चरणारविंदावर सत्कर्मणी करून कथा सांगण्यात पूर्वी थोडासा परिहार प्रतिवर्षाप्रमाणे भावार्थ रामायणाचा लक्ष्मण शक्तीचा भव्य दिव्य कार्यक्रम रामाच्या मुलाने चालवली. महाराज मला पहिल्यांदाच आमच्या सुद्धा महाराजांना आमंत्रण दिलं होतं काय धोंड्याचा महिना सुरू व्हायचा आहे. पण धोंड्याचा महिना संपत आला तरी आणखी का फोन येणार गाणं आठवलं बघा आला आला धोंड्याचा महिना साडपांगडीचा काही कोणाच येईना घरच्या घरी पोथी वाचूया असं नाही झालं. पण महाराज कसं का होईना योगायोगाने अधिक मासामध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे. कारण आद्य कर्तव्य या महिन्याचं सांगणं बरं एरवीच्या महिन्यामध्ये केलेला परमार्थ एक पटे पण महाराज अधिक मासामध्ये नामचिंतन केले की 10 पट वाढले. म्हणून एकदा राम म्हणलं की महाराज या ठिकाणी बाकीच्या महिन्यामध्ये 108 वेळेचा जप होतोय. पण या अधिक मासामध्ये राम राम म्हणलं की महाराज पुण्याची गणना असा हा विरोध चालणारा असा अधिक मास याला पुरुषोत्तम मास याला कमल मास याला धोंड्याचा महिना. कारण याला बलमास काय म्हणावं कारण या महिन्याला मालक कोणी नव्हता आणि ज्याला देवाला हातात धरले त्याचं सगळ्यामध्ये नाव मोठं होते बरं काय काय काही जरा कृष्ण महाराज एक आठवण म्हणून खंत तुमच्या पुढे मांडतो काय सांगणारे महाराज या ठिकाणी माझ्यासारखे शहाणे असतात. देवाच्या नावानं दगड करणे म्हणून भगवान रामचंद्र समुद्राच्या काठाला गेले आणि पहिला दगड टाकला पाण्यात बुडाला दुसरा टाकला पाण्यात बुडाला तिसरा टाकला पाण्यात बुडाला मात्र मागं होते. देवानं मागं फिरून बघितलं म्हणजे मात्र तू कधी आलास ते मला महाराज पहिल्या दगडाला आलो पण महाराज ते बुद्धिमत्तावर होते. देव म्हणले माझ्या नावानं दगड करतात आणि मी टाकल्या का बुडाले मात्राने उत्तर दिलं मार्गी बरं का देवा ज्याला तो सोडून दिलंस का ते बुडतच ज्याला जवळ घेतलंय का त्याचा मोठेपणाच केलास. म्हणून या मनमासाला देवाला जवळ घेतलं आणि या मनमासाची कीर्ती वाढवली. त्या मनमासात चालणारा भावार्थ रामायणे भगवान मात्र पर्वतावर गेले. पर्वताला औषधी असताना दिसणे गेले
नाहीतर महात्म्यांचे 12 या ठिकाणी चरित्र झाले पण आता बघायला नाही. पण केशव महाराज राम महाराज गेलं तरी बघायला भेटणार नाही. कारण काय भावार्थ रामायण उकडगाव या चॅनलला सर्च केले की मला सगळी पांढरीची शक्ती येणारी वाटते. एक नाही कवा बघा राम महाराज मेल्यावर केलेला बघा. कारण हे साधन आहे ना. एवढं साधना करून जरी तर माझ्या उपयोगाला येत नसतील तर मी केलेला पुरुषार्थ काय का श्रीरामचरण औषधी देवाला जमत नाही तो अभिमान. अर्जुनाला अभिमान आलेला बघितला देव म्हणजे अर्जुना अभिमान सांगितला तुझं माझी पावसी सर्वसाम्यता तेव्हा सगळं पापाची वार्ता तुझं सर्वता बाधेगा. देव म्हणजे एवढंच नाही. देव म्हणजे थोरपण पावा सांगितले उत्पत्ती अगदी विसरिते आणि जे जगात हातुटे होईल ते जवळ कमाल अंता कर्म सिद्धी नवचे अंता सुकन घडे ज्याला भरपूर येते का ते अभिमान दाखवत नाही. माझ्या बायकोला 3च आहे पाच-5 बरं का पण मला बोलू दे काय गेल्या. अरे एवढा का अभ्यास करणारे शांत बसले तर मला कुठं पुन्हा करायला काय. देव म्हणतात सगळ्यात जास्त अभिमान घातक ते बरं काय. आणि भगवान मात्रायला झाला नाही पण मात्राय मी केलाय. स्वामी कार्य अंतिम साधन हात होय नित्य होय केशव महाराज अध्यात्मानं अहंता सांगितलं नाही करायचं बरं काय. साध्या कामाची मला कळावं आमच्या मात्र महाराजांनी खाल्ले दृष्टांत ते चालू बरं काय. तारपांगरीचा माणूस परस्पर म्हणला गेलं 50 क्विंटल कापूस विकला गावाकडे पायाने येऊ लागलं बरं का पहिल्या काळात. आता एवढा पैसा गावाकडे निघाला बेड टाइम झाली म्हणून मला कोणतरी तिथं झोपा म्हणून गार त्या रस्त्याच्या बाजूला झोप लागली पण वाटत पाय आला बरं का. आणि बेड टाइमला कीर्तनाला लोक येऊ लागले. कीर्तनाला नाही संध्याकाळी चोरी करायला येऊ लागले गावात माणसं. ते एका चोराचा पाय लागला त्या पडलेल्या पायाला. त्या चोराला दुसरं चोर म्हणले वाटात पण जरी पिलाडं पडले म्हणला बरं जाऊ दे मला पिलाडं म्हणलं काय तरी गप्प बसव का नाही. अभिमान जागा झाला. कोणाला पिलाडं म्हणला तू पट्ट्या मार करी आहे मला मार करी म्हणजे काय असणार आहे भिकार बंधू. ती भिकार बंधू म्हणजे कुणाला बसव का नाही. ते मला भिकार बंधू कोणाला म्हणला 50 क्विंटल कापूस शिकून पैसे घेऊन गावाकडे निघालो. काय हा घातला असत का. आणि साधा अभिमान जर मात्र घालते माणसाला तर परमार्थात केलेला अभिमान नरकात घालते. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतात नवल अहंकाराची पोटी विशेष नरक अज्ञानाचे पाठी आणि सज्ञानाचे झोपे कंठी नाना संकटी नाना चित्त शुद्धी आणि अभिमान नसलेल्या माणसानं
वाटाने अभिमान रहित होऊन बोललं की पंक्तीसही भेटते जागा आणि अभिमानानं बोलल्या तुमचा पाय होऊ देत नाही खरं आहे. एक सुंदर कालकांचा भोगले नरक अंधाघात भगवंता सगळ्यात घातक असणारा अभिमानी एक अहंकार निराकुल कोणापुढं श्रीरामा सम्मुख केली जाण ते निरागमन संपूर्ण औषधी दर्शन केशव महाराज मयासारखं गोसाई ऊसाचे टिपडे करू लागलं बरं काय ते बियाणं तिथून गावचा पाटील आला मला तार पांगरीचा राम राम पाटील राम 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 या या पाटील म्हणजे काय चाललंय महाराज ऊस लावायला का हो मला लावायला अर्धा एकर बरं झालं म्हणजे अर्धा एकर लावायला आता एक वर्षानं बस त्या पाटलाला म्हणजे दूध काढी घेऊन तिच्या लेकराला खायला ते पाटील मला चेंडाला तो जेवढं बियाणं आता ते वाटणं मग तितकं पडलंय तसं कोणापुढे अभिमान करावा मन के हनुमान पावर मेरे औषधि संभार के जाने का कमार भगवान म्हणतोय म्हणतात मी जर असा भागा मागून गेला तर मला बघते काय माकडाची जात आहे भागा माचडा घेऊन आली काय विचार करवाता काय आता उपरोनी वनात पत्नी समजता पण साध्या माणसाला पुढे गेल्यावर काय करावं हे विचार पडतोय मात्र जर औषधी योग्य नाही गेली आणि त्या माणसात एकत्र बोलण्याचा प्रसंग आला तर तेवढ्या समाजात काय करून दाखवू बरं का माणसं क्षमाच मागायला तयार नाही अगोदर देवाशी नातं जोडा आम्ही नाते मरक्याशी जोडायलो घरात येऊन तो आपला मला जवळचा त्याचं नातं जोडीलं बरं काय हे बाकीचे सगळे मरके आणि आमचे म्हणायलो पण महाराज हे काय करणार आम्हाला सगळं संप्रदाय सांगते बांधून या देती यमाची या कुठं पोहोचल्या झाला केला नको घेऊ झोपा लक्षात ठेवा मला वाटतंय काकड्यामध्ये का भरलं बघा हे की नाही कुणकुण कोसल्यानं जाळ गेलंय गुणकुण गुंतू हे कसं तुम्हाला पण काकड्यामध्ये हे सेम आहे बघा एक कोसला नावाचा किडा असतो बघा कुपाटीला अडकलेला एवढा त्या संसाराच्या नादामध्ये गुंग झालेला असतो घर बांधतो पण त्या घरातून बाहेर निघण्यासाठी जाळ घडत नाही म्हणते आणि हा मुंगामध्ये अडकल्यामध्ये अडकतोय बाबांनो मी अडकलोय पण तुम्ही अडकू नका मला वाटतं याच्या मधल्या बाबतीमध्ये सुंदर या ठिकाणी समन्वय लावणारा जोडे एका ज्ञानोबाईने सुंदर वर्णन केले बरं का कोणाचं वर्णन केलं नाही मुक्ताबाईचं केलं नाही ज्ञानोबाईने निवृत्तीदादाचं केलं नाही ज्ञानोबाईने सोमनाथ काकाचं केलं नाही बापाचं केलं नाही माईचं केलं नाही पण एका बाईचं वर्णन केलंय बरं काय त्या बाईला लेकरू झालं त्या बाईला लेकरू पाण्यात टाकलं ती बाई लेकराला समू लागली आज नाशिवंत मन पुत्राचा बाधा वरी जन्म घातली
सावध होईल कारण का या ध्यानाला कोणाशी नातं जोडावं हे जीवाला कळालं तर सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. भगवान मात्र आयुष्य चिंता कणिकातया कपिनाथ श्रीराम खवला चिता बुद्धिदाता हे बुद्धिदाता कुठं झोपीतही बुद्धीच म्हणायली माणसं. बुद्धीच हे की नाही बुद्धीचे वैभव भारतीय बुद्धीचे वैभव. आणि हरिपाठात बी आपला खेळ व्हायला महाराज सुद्धा महाराज हरिपाठ पाठ नसते महाराज सत्वर उच्चार पडला कडा कुंकड घालता हरिपाठ तुम्ही. अरे हरिपाठ पाठ आहे पण हरिपाठात अर्थ पाठ नाही सुद्धा महाराज. बघा तुम्ही 2 बाया दिलेल्या गेल्या केशव महाराज आणि केशव महाराजांना पुण्यात मुक्कामाला गेल्या दोघी जणी ते शनिवार महाराज गणपती बघायला गेल्या. कोणता गणपती? दगडूशेठाचा गणपती. आपल्या काय माहिती गो म्हणायचं. दगडूशेठचा गणपती पाहता एका बाईचं वडील लक्ष केलं म्हणजे माडीवर माडी माडीवर माडी माडीवर माडी कमाले बाई ती म्हणजे रोज हरिपाठ वाचते ती तारपांगडी पुण्याची गणना. आता कुठे ना कुठे अर्थ घ्यायचे लोकाया वाचा महेशी शरण रे श्रीरामासी चरादे सोडित्यासी राम भक्तासी कृपा. काही ना वाचना मनाला देवाला शरणागती केली जो मत होय आम्ही शरणा तयाचे निवारी मी जन्म मरण शरणागता शरणे विचे हो देवाला अनन्य भावाने शरणागती पत्करा. तुझी चिंता त्याशी हा मग तुम्हाला काय भेद करायची गरज नाही. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंद तेने भोनी प्रसन्न कपिनंद कबोधिवा श्रीराम बुद्धीचे बुद्धी आपण बुद्धीचे वैभव आणले नाही. आणि एका केशवराजे सकल सिद्धी कारण आपल्या बुद्धीला चालना देणारा प्रेरक असणारा भगवान आहे. म्हणून त्या देवाचं चिंतन केलं की बुद्धी कुणीकडे जात नाही आणि ती बुद्धी जर सत्यच राहिली की जीव अधोगतीला जातो. सुंदर दृष्टांत दिलाय मला तर काही गजेंद्र नावाचा प्राणी पाण्यामध्ये निघालाय. बायकोमध्ये चला हो एवढा उन्हाळा आहे चैत्र महिना आहे पाण्यामध्ये चला. तो मला माझा वैरी बसलेला आहे. ती म्हणजे अहो वैरी का एवढा काठाला येऊन बसलाय का? तुम्हाला लेकरा बाळाची बायकोची आठवण होत नाही का? बायको लेकराच्या नादामध्ये तळ्यात गेला. पाणी अंगावर टाकत असताना मगरानं धरलं आणि महाराज त्या गजेंद्राच्या पायाला धरल्यावर सर्वांना विनंती केली मला बाहेर काढावं. बरं सर्वांनी शेपटीला धरून त्या गजेंद्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हजारो वर्ष होऊन गेले. गजेंद्र बाहेर यायला तयार नाही, नखर सोडायला तयार नाही आणि ज्याच्या गावात त्याची दादागिरी चालल्याशिवाय राहत नाही. कारण गजेंद्राची ताकद कमी पडली आणि नखराची ताकद वाढली. एवढ्यामध्ये कोणी गेला तर त्या चौथी सत्तेने विचारलं आता कवर वाढायचं का? ती म्हणजे काय करावं? म्हणजे एक काम कर येरी म्हातारं झाले ये सोडून. सगळ्या प्राण्यांना सोडून दिले. हत्तीनं मागं बघितलं ज्याच्यासाठी याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला घातली आणि आता सगळ्यांना मला सोडून दिले. या सृष्टीचा कुठेतरी मालक आहे का? या सृष्टीच्या मालकाकडे बघितलं आणि एक कमल पुष्प बाजूला फेकलं. हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज आगे चले कोणी पिछे हुआ आवाज. हनुमान खंडना बधार नामे पावला भूपुर तिलक कपिशी बुद्धि सुरली सोख सत्वर देख सरसा. भगवान मंत्राला बुद्धी सुचली देवाचं नाम चिंतन केलं. हे बघा लक्षात ठेवा. रामायण सांगण्याने किती जाणून सांगू नये. त्याला आखरी त्याला मला युक्त काही टाकलेली असते तिकडं. केशव महाराज तुम्हाला सांगितलं बरं काय आणि त्याला जेवायला वरण चपाती भात याच्या पलीकडे काही नाही. हा भागवत करायची काय मजा आहे मला. काय मजा बाप्पा.
इकून तक्या मागून तक्या खायला चक्या घरी गेला हनेला बायको कुक्या. लक्षात ठेवा रामायणामध्ये काही इमानदारी सांगू द्या कोणी मानते का. मला प्रश्न आहे तुम्ही भागवतकार म्हणून तुझ्याकडे प्रश्न मांडलाय. कारण संदीपानाच्या आश्रमामध्ये सुदामा भगवान कृष्ण परमात्मा बलिराम दादा अभ्यास शिकायला गेल्यावर त्या संदीपानाच्या बायकोनं काम सांगितलं सरपण आणायला जात असताना सुदाम देवाकडे सरणी केली मला खाण्यासाठी चणे दिले. चणे दिल्यावर मला त्या जंगलात गेल्यावर भूक लागली म्हणून चणे खात असताना सुदामाला देवानं विचारलं म्हणे की सुदामा दात का वाजायले ते मला गार लागायले म्हणून. मला एक विचारायचं आहे यात्रेला गेल्यावर दोघ जण मित्र एका गावातले दिंडीला गेलेत माऊली ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये गेले. एक आंघोळीला गेलाय आणि एक भजी हातात घेऊन उभा राहिलाय. भजी एकटा खाई सुद्धा महाराज का त्याला येऊ दे. प्रश्न आहे माझा त्या आंघोळ करून येऊस तर हे मित्र हातात भजी घेऊन बसतोय. मग मरक्या जीवासाठी मरका जीव भजी घेऊन बसतोय. ब्रह्मांड नायकाच्या माघारी सुद्धा मला खाल्ले कसे असतील. त्याच्या मागे एक कारण आहे. या चण्याला देत असताना त्या संदीपानाच्या बायकोला सापडलेले चणे होते आणि ज्या बाईच्या हरवले होते त्या बाईला शाप दिला माझे जो चणे खाईल त्याला 18-20 दारिद्र्य येईल. हे सुदाम्याने ऐकलं होतं. सुदामाला हे तर मला वापस देऊ तर गुरुमाईचा प्रसाद आहे आणि देवाला खाऊ देऊ तर माझा देव दरिद्री होईल म्हणून माझ्या सुदामाला खाऊ दिले नाही. आणि आमचं सांगणारे म्हणजे त्याची दान बाजूला कोण वाजवायचं तुमच्या देवाला तोंडावर हात फिरवला. अंगदा तू लेकरू आहेस, अंगदा तू लेकरू आहेस, तू बस खाली लेकरू आहेस. आणि एके दिवशी अंगद रागावला आणि ब्रह्मांड नायकाच्या पुढे गेला आणि देवा तुम्ही काय बोलायला मला. अरे बाळा तू लेकरू आहेस. त्या टायमाला अंगद हात करून म्हणतोय माझं म्हणू नको लेकरू मी तवा वाणीचा मरू मारून या सचिरू सीता सुंदर वाणीलं. काय ताकद आहे, काय ताकद आहे. आणि मात्र म्हणजे मी का भ्रांत झालोय अक्का परवा घेऊन निघतो ना जरी कर्म करू इथं दयाने केलं महाराज शक्ती कारण इथं बोलण्यामध्ये वेळ घातला तो सूर्य उदय तुम्हाला घोडे खायला येणार नाही पण म्हणायला एकदा मी पुढे म्हणतो
तुम्ही मान म्हणा मोठ्यानं बरं काय. नामदेव जनाबाई उपास आहे का तुमच्या गावाला? नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई मागायला काही म्हणत नाही. कसा देवाचा गजर व्हायचा, देवाच्या नावाचा गजर केला सगळीकडे भीतीचं वातावरण पर्वतामध्ये जेवढे प्राणी अडकले तेवढ्याला भीती निर्माण झाली. भगवान मंत्राच्या पुढे शरण शरणची हनुमंता या पृथ्वीला 8 दिग्गज आहेत बरं का. या 8 दिग्गजाच्या दाखल्या बसल्या आणि काय कृष्णाला भीती वाटलेली आहे. भगवान गावबा काका म्हणतात जाई 40 5 20 कोस रुंदीला मिलचा पर्वत उपटला. एवढा मोठा पर्वत उपटला मात्र आकाश मार्गाने गेले. गावबा काका म्हणजे अजिबात हा माला नाही बरं काय. रामायण असले सुद्धा महाराज ज्या पोरानं कधी शाळेत गेलं नाही, कवा शाळेत पाठी हातात घेतली नाही, एखादं लिहिली नाही, त्या पोरानं रामायण नावाचा ग्रंथ लिहिलाय. MA BA झालेल्या पोरांना सुद्धा आणखी सांगता येत नाही. आणि एक ग्रंथ मिळलेल्या माणसानं लिहिला, जिथल्या माणसाला कळत नाही. शके 1212 नाही टीका केली ज्ञानेश्वरे संचिदानंद बाबा आदरेले झाला. म्हणून गावा काकाची मूवी आहे महाराज जाई 40 कोस आणि 5 20 कोस पर्वत रुंदीचा उचलला गाव मला नाही म्हणून लागलेले. लहान लेकरानं शाळेला निघाल्यावर बापानं लाडानं छत्री आणून द्यावी. त्या छत्रीचं जसं वजन होत नाही तेवढंही वजन मात्राला झालं नाही. रात्रीमध्ये एवढा मोठा रुंद पर्वत उपटला. त्या टायमाला वरी उजेड जपू लागलेला आहे, पण त्या पर्वताच्या हातात साऱ्यानं नदी समेत उडत जाता अयोध्येचा प्रदेश पावता भरते तत्वता देखिला. रात्रीमध्ये पर्वत हातात घेतल्यामुळं पर्वताचा खालचा भाग अंधारात गेलेला आहे. पर्वतावर या औषधी चमकत असल्यामुळं वर्ण प्रकाशमान झालेला आहे. आणि मात्र निघत असताना नंदीग्राम अयोध्येच्या परिसरामध्ये आल्यावर त्या नंदीग्रामामध्ये भरत हा भजन करत असलेला होता. त्याचं लक्ष गेलं बरं. अति विस्मित झाला मनी काय निधीला दाटल्या सारजणी काय जात आहे ढगणी दक्षता लक्षता चिंधी लक्षणा. रात्रीच्या 12 वाजलेले. रात्रीच्या 12 वाजता भरत भजन करत बसलेला आहे. सुद्धा महाराज देवाला एकांतातलं भजन आवडतं. सुंदर एक दृष्टांत आहे. माऊली ज्ञानोबरायला मुक्ताबाईने विचारलं, दादा सगुण कशाला म्हणावं, निर्गुण कशाला म्हणावं? ज्ञानोबराय विस्तारपूर्वक सांगावं लागतंय. मुक्ताबाई म्हणली वेळ आधी बकर राहिले तर विस्तारपूर्वक नाही, पटकन सांग.
ज्ञानोबराय म्हणजे मला सांगता येत नाही म्हणजे चल निवृत्ती दादाकडे. निवृत्ती दादा सगळं कशाला म्हणतात, निर्गुण कशाला म्हणतात? निवृत्ती दादा म्हणजे दादा मला सांगावं लागतं. ते म्हणजे जमाना नको, पटकन सांगायचं असं सांगा. तेवढ्यामध्ये तिघा भावंडाला सांगता येत नाही म्हणून मुक्ताबाई म्हणजे बाबाकडे चला. आणि बाबाला सांगितलं बाबा पटकन सांगा, सगुण कशाला म्हणावं, निर्गुण कशाला म्हणावं? बाबा विठ्ठल पंत म्हणजे बाई, सगुण म्हणजे लक्ष्मण आणि निर्गुण म्हणजे बरोबर. आणि या रात्री एकांतामध्ये भजन करणाऱ्या भक्तानं बघितलं आणि परत त्यांच्या मनामध्ये विचार करू लागलेला आहे. हे दोघं जण तिकडच्या झोप नका बरं काय माहिती झोपलेले असेल तर नका झोप पाहिजे. आमच्या गावाला एकदा पोथी चालू होती बरं का, केशव महाराज 2 बाया झोपल्या. तुमच्या पाठला जन्म नाही बाबा, आमच्याच लोकांच्या वाटत. एक होती सुताराची आणि एक होती वारकाची. दोघी जणी लेकरं घेऊन आल्या आणि पोथी ऐकत बसल्या. वारकीनी तो गोरं पान आणि सुतारनी तर मयासारखं होतं गोरं नाही मयासारखं काळ झालं होतं. दोघी पोथीला बसल्या आणि पोथी ऐकत ऐकत झोपी गेल्या. बरोबर झोपीतून उठल्या आपल्या लेकरांनी आवाज का नाही, सुतारने घेतलं वारकिनीचं, वारकिनीने घेतलं सुतारणीचं. घरी गेल्यामध्ये माहिती पोथी चांगली ग म्हणजे पोरगं गोरं पान पडलं. पण तिच्या नशिबाला काळ आला का म्हणजे त्या मेल्याची पोथी भवली. मला आता पोथी भवली का झोप भवली? झोपू नका मला, झोपीला झोप लागली तर मला परमात्माचं वाटलं होते बरं काय. ऐका, झोपीनं संसारात केवढा निघाला होता सांगतो. नेमकं पोरीचं लग्न केलं. अशोक महाराज आहेत ना वाईट, अशोक महाराज हो. अशोक महाराजाला पोरगी गेली ना, अशोक महाराजांच्या घरी आता पोरीचा बाप म्हणला सुद्धा ते लक्ष्मी घेऊन जायचंय म्हणून निघाले बरं का. आता सुद्धा 2च्या सत्याला गेलेला बाबा झोप मोडलेली. मला बस स्टँडला गेली एसटी निघून. मला जाऊ द्या सकाळी जाता येईल, पोरड खायलेला आहे का. बस स्टँडला झोपले. तिथं इळवर कोकणीचा बाजार करून चांभार आलं महाराज सकाळून गेलं आणि ते चांभार येऊन बस स्टँडला झोपलं. त्या झोपीच्या नानामध्ये सुद्धा महाराज गेले चांभाराच्या गडपड्याकडे आणि चांभाराला सुद्धा महाराजाच्या गडपड्याकडे. त्यांनी घरी गेल्या बघितलं लक्ष्मीची मुलगी आणि हातन ते जाळी तुळी ते मला जमलं गड्या मला लक्ष्मी लागल्या. आता सुद्धा महाराजांच्या लक्ष्मी गेल्या मला पोरवडला. अख्ख्या गावात पोरडला असं महाराजांनी सांगितलं. पोराच्या अक्षरा लक्ष्मी आल्या, पोराच्या लक्ष्मी आल्या. ते गटुडं ठेवलं. वरल्या वाड्यातल्या बाया, मधल्या वाड्यातल्या बाया, इकडच्या मुकदमीनी तिकडची मुकदमी बोलली. बाई तुम्ही गटुडं सोडा. ती म्हणे बाई मला नको मान. केशव ते केशव मला त्या बायकोला द्या मान. त्या केशव महाराजांच्या बायकोला त्या गटुड्याला तुकडावलं, आपल्याला लावलं, गटुड्याला लावलं, आपल्याला लावलं. गटुडं सोडलं म्हणजे रापी चपलास या अंगत्वाने वाट सुटला तिने औषधीला मुठीला म्हणे विचित्र म्हटला तो आहे भरताचं या ठिकाणी मला चूक नाही बरं का. पण पर्वताला वारत असल्यामुळे
आहे गगनी लाज म्हणे असेना. अरे निर्लज्ज माणसाला जर लाज नसली तर हे राजे नियम काय जो सगळे करत झाला म्हणजे पाचनी माताला जो धनालो हे भुलला त्याचा गेला दारू पिणाऱ्याला विचार नसतो, बाईचा नादी लागलेल्याला विचार नसतो, आणि पैसा पैसा पण त्या पैशाच्या मागे लागणाऱ्याला विचार नसतो. या तीन माणसाचा विचार केलेला आहे. सुधा महाराज जंगल मातीत गेला असं तर तीन गोष्टीनेच गेले बघा. रम 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 म्हणजे दारू पिणाऱ्यामध्ये महाराज राक्षसासारखे मातीत गेले, रमीमध्ये धर्मासारखा मातीत गेला, आणि बाईच्या नादी लागल्यावर रावणासारखा मातीत गेला. वेशाला जावणी झेलत ते सर्वदा आपली गुणवत नाथे स्वार्थ परमार्थ स्वच्छाली करत मात्रामध्ये त्या गाढवाचं त्याच्यात काही संबंध फरकच नाही महाराज. बाईच्या नाही लग्नाची बायको घरी ठेवायची, ब्राह्मणाच्या नात्याच्या गोत्याच्या साक्षीनं अग्नीच्या साक्षीनं जिच्या सगळं ब्रह्मगाड बांधली तिला सर मला फुटका मणी द्यायचं नाही, आणि वेशीच्या घरी जाऊन तिला नाही नाही त्या साड्या नेऊन द्यायच्या. एक मला प्रश्न विचारायचा आहे, त्या वाईट वागणाऱ्याचं बाईचं प्रेम तुमच्यावर का तुमच्या खिशावर? जोपर्यंत खिशात पैसा तोपर्यंत ती तुमच्या मिसकलची वाढ, आणि एकदा पैसा जर तुमचा संपला तुमचा मिसकाल जर वाजला तर पायातला हाताला घ्यायला मिळत नाही. बरं काय स्वच्छाली गाढव कसं वागत आहे? चार गाडवीन परभणीला गाडव परभणीला, गाडवीन गावाकडे आली की गाडव गावाकडे येतंय, आणि मग गाडविणीच्या लक्षात येतंय सकाळपासून बिना अन्न पाण्याचं माझ्या मागे हिंडायले म्हणून पुढच्या पायाला रंग येते. बाईच्या नादी लागलेल्या माणसाला त्या बाईनं 4 माणसात चपला मारल्या तर नात्राईमध्ये एकही पाऊल सुद्धा वाया जाऊ देत नाही. किती बेश्रमाची अवलाद असली, कोण्या झाडाचं पान असलं एवढं पकलेलं, अरे अशा बोलल्या बायाचं बोललं खाल्ल्यापेक्षा मिळलेलं बघा. पण माझे तुकराईमध्ये जाई हो बाय न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे लोये किंवा पराई नारी समान. मला हे आमच्या तुकड्याचं वर्णन आहे, आणि या बाईच्या नादी लागल्यावर मला तुम्हाला सगळ्याला पाठ आवडलं. सप्तकोटी ज्याची शुद्ध कांचनाची. सुधा महाराज एका घराचं वर्णन करूया आपण. त्या सोन्याच्या घरापैकी एक घर बघितलं तर त्या घराची भिंत त्या भिंतीवर आडवं झोपलं तरी जमत होतं, एवढी मोठी कुंड येत होती. आता आपल्या घरी भिंती एवढी मोठी एकूण जर खेळ आला ना माणसाकानं तर सपाकाच्या घरात निघत, आणि सपाका आहे ते खेळाला ती थैली अडकली, एकूण आणसाका केटली अडकली तेलाची,
आणि दोघीचं भांडण झाल्या सकवा किळा काढून घेतली आणि सहा थैली बोंबलत झालं. मग आपल्याकडे संपत्ती किती आहे? मग अशा संपत्तीवाल्या माणसाला असे वाईट धंदे करावे का? नात्यामध्ये बाईच्या नादी लागल्यावर त्या जीवाचं काही खरं नाही. ऐका पुढं म्हणे जन्मांतरीची फळं भाग वा हिचे पाद कमळ अरे केवढा तू गड्यासारखा गड्या बायाच्या लाता खायला हे म्हणलं केशव महाराज अशा बायाच्या लाता खायला लई पुण्य लागते म्हणलं. काय नाही काय छंदाला लागतो महाराज. किती व्यसनाची अवलाद असं हो महाराज. स्त्री कामाची ऐशी आता ऐक मध्यकाची स्थिती नसते ना वेचूर पदराची संपत्ती स्वयंभूती जगनीय केशव महाराज इमानदारी खाली मला गावाचं नाव बघा हटकरवाडी. हटकरवाडीला हेच विषय माझ्यापाशी आला तेव्हा इमानदारी एवढं दाखवून येऊ लागलं. निस्तब्ध घडायचं मन म्हणता काय मी आता बापाला घेत नाही तू या तुला का घेऊ. आणि एक लक्षात ठेवा परमार्थ करत असताना आपला परमार्थ सिद्धीला कधी गेला समजायचं. केशव महाराज नावासही सांगतो एका गावाचं नाव आहे केंद्री. त्या केंद्रीला 300 एकरचा मालक आहे. 12 महिने 24 तास पिणारा. आणि ही ओवी आमच्या दोघांकडे आली. या ओवीवर भर दिला. एवढं बोललो त्याचा परिणाम त्या सुभाष पाटलावर झाला. आणि सुभाष पाटील महाराज आज 10 वर्षाखाली माळ घातली की आजही मला लाभा देते. काय झालं एक परमार्थाचा माणूस केला ना परमार्थ केला तर सार्थक झाला. भोग जोडे सकाळ करणे स्वर्ग आतुरे तरी गोलापुरे किस्ते लोकडे पैसा इकडे खर्च व्हायला गेला दारूमध्ये. पण हा जर पैसा परमार्थात घातला या ठिकाणी म्हणून मला अभंग बघा जोडून या धन उत्तम व्यवहारिक असं विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पाय गेलं. किंवा एकनाथी बाबामध्ये उभी आलेली सुद्धा महाराज जे धर्मंत जन करीती भक्त संरक्षण वसुदेव देवकीचे आनंद याचे उदाहरण निघाले. आमचे महाराज संप्रदाय म्हणतोय तुझ्याकडे पैसा आहे का परमार्थाला लाव. तुझ्याकडे पैसा आहे का सत्कार्याला लाव. तुझा पैसा आहे का मंदिराला लाव. तुझा पैसा आहे का गोरगरिबाच्या लेकराच्या लग्नाला लाव. पण या जर पैशाला दारू पिशील तर महाराज त्या दारूचा एक लक्षात ठेवा दारू पिण्याला आणखी माहिती आहे केशव महाराज पहिल्या नरकात जावं लागते. गरुड पुराणामध्ये 21 नरक आहेत महाराज रवरव नावाचे. आणि त्या रवरव नरकामध्ये एक नरक असा आहे की माणसाला मार लागल्यावर जखम होती आणि वायकळ खायला त्याच्यामध्ये तूप तयार होते. काय होतं तयार असा घाम तूप तयार होते त्याचं नाव पू. आणि अशा पुवाच्या नरकाला पडावं लागते. संपूर्ण मला तर वाटतं मला चुकराई म्हणजे काय मला मागे झाले पाहू नका पुढे जाणे नाही का. पण ह्या गोष्टीला मी असं गैरसमजून देत नाही. कारण का सोन्याची सर्व वस्तू आहे आणि या सोन्यासारखा पवित्र कोणता धातू नाही. पण या सोन्याच्या त्या धातूला दारूचा थेंबी लागला तर ते सोनं पुन्हा कितीही वाजा पवित्र होत नाही. तसं या नरद्यात नासक्यात या दारू वरल्या किती माळा घातल्या पवित्र होतात. फक्त त्याला मोठेपणा द्यावा लागतंय. माळ घातली ना आता तुझं कल्याण झालं तो कल्याण होत नाही डोळी होत यांना पुन्हा कुठलं तसं काही मार्ग मोकळा नाही बरं काय. आणि नरकाचं बोललंय तर सोपं आहे. पण महाराज आमच्या शास्त्राला विचारा महाराज मारी ती झोडी ती
आपल्याला जावं असं बघायचं आहे की पोरीपेक्षा चिकट पाहिजे बघा. गेलो प्रयत्न केला. महाराज एका गावाला बघितलं पोरग चांगलं वाटलं, पण महाराज आम्ही विचारलं आमचाला पोरगी द्यायची, पण तुमचं जर पोरग चिकट असलं तर द्यायची. पोराचा बाप मला काय अडचणी बोलवले राम महाराज, आपल्या पोराला एक जोडा घेतला तर 6 वर्ष जाते. ती म्हणजे काय करताय, मला फक्त बाहेर जाताना कुठं पाय घालताय आणि ते पायातले कुठे काढताना भर बघला दोन्ही नंतर. पोरीचा बाप मला खर्च जास्त दिसायला लागला. ते मला तुमची पोरगी काय करते, मला माऊलीच्या वाटाला आमचे केस मला घेऊन जाते, किती तिला पडस येऊ द्या, कधी बाहेर शिकत नाही. अशा घरी गेल्या तुम्हाला चहा होईल का मला डोळ्यात नाही. रात्रंदिवस पैसा कमी ते पण रुपये पण भाऊ भाऊ की नाव थोडी ना. ते म्हणलं मग काय करणार, ते म्हणे तुमचे बाय बाप सगळं केलेत ना, मग सवाल जोड बोलवावं लागते. ते मला कर स्वयंपाक कुठे बघू, ती म्हणजे हे बघू बघू घेतलं बायकोला, मला कर कोणी कळत बायकोला कुठं लावलं मला, तू सवासी आणि मी सवासा, बाईला सवासीला पाहिजे आणि आपण मित्राचे. आणि हे जर नवरा बायको रुपया पण देत नाही काय हे देवाला देणार आहे. जिन्हाचा मित्र होय ते प्राणाची जाऊ पाय, सणावाराची सोय अखिती येते काय करलं. दोघं नवरा बायको महाराज सण आल्यावर विचार करू लागले, कसं करायचं रे आता, उद्या सण आहे पाडव्याचा, पोळ्या करावं लागतात. ते मला काय आला पोळ्या करायच्या, उगा आपला नवरा बायको भांडण करू. 12 जाऊन बसलो, ते केशव महाराज ते गेलं म्हणजे आलं. 12 जाऊन बसलो, मला बिना आंघोळीचं केशव महाराज आले देवाचे द्वारी म्हणत आणि मध्ये अरे बाबूराव पाडव्यासारखा पाडवा आणखी आंघोळ नाही गेलं. ते मला केशव महाराज तुमच्या घरात पाडवा असतो, माझ्या घरात 17 शिवली म्हणला. कोण बघत नाही त्या बाईचं मला, पण बघणार नाही मला म्हणून जाईल इकडं. केशव महाराज म्हणजे नको बघू, पण माझ्या घरीच नगर केशव महाराजांच्या वेळ गेलं. आता केशव महाराजाला हे माऊलीचे 3 हरिपाठ आणि नाथरायाचं सुरू केला नाही. महाराज हे म्हणला याचं कोण घडले सरत नाही घडे हरिपाठ. म्हणलं केशव महाराज नाही बोलली हे मला याला भूक लागली काय की हे काय केलं बोलयो, ते म्हणजे ते गोटुळ्याचा भात काढा, त्याच्यावर दूध टाकलं, पण गडबडीत दूध टाकायचा विसरला. गुळ टाकला, तेवढा भात खाल्ला, पुन्हा मला स्वयंपाक झाला, केशव महाराज हरिपाठ संपला, 4 पोळ्या
हा आणि पुन्हा मला जरासं कोणी लावायचं का एवढ्या पोळ्या खाल्ल्या हे बसतं म्हणजे बसतं बाई त्याच्यापेक्षा शाणी होती बाईनं गोदडं लावलं शेजारी म्हातारी गेली म्हणजे माय ठकून पाडव्यासारखा पाडवाला आणखी अंगाला आठवण नाही म्हणजे आत्या तुमच्या घरात असेल पाडवा माझ्या घरात शिंगा शेता लई बोलले घोडाच नाग म्हणजे कोणाच्या घरी भांडण नाही माझ्या घरी नाही ते घरी नाही सगळे घरी बरोबरी मातीच्या चुली नाही सांगत ती बरी चल म्हणजे माझ्या घरी नगर म्हणजे कळाला होती झाली बरं आता त्या म्हातारीला 4 सुना होत्या त्या म्हातारीनं मरत पहिल्या सुनाला हाक मारली लक्ष्मी त्या काळात काय म्हणाला काय काळजी जी म्हणाला काय आता केशव मला हाक मारायला सुनबाई अरे काय बोलण्याची भाषा बदलली आमची कोणी परमार्थ करावा म्हणून मला तिला हात घातली पोराला जेवायला वाढलं पोरग पोळी खावं लागलं पण त्या बाईला चिंता घेतला म्हणजे का मुलाला लागलं म्हणजे ते म्हणाले 2 पोळ्या टाक म्हणजे आज ते लेकराचं खाते कमी नाम जास्त करते 2 पोळ्या टाकल्या पुन्हा चिंता आता पुन्हा चिमटा घेतला म्हणजे का मुलाले म्हणजे मला खाय म्हणाले खाय मरचल कष्ट जोडी संपत्ती पैसा गोळा करायचा घरात खड्डा करायचा खड्डा करत असताना खड्ड्यातली माती तोंडात घालायची आणि कमावलेला धन मातीत घालायचं केशव महाराज पहिल्या काळामध्ये रुपये लावायचे बरं का माणूस मेले मला वाटतं आता बंद झाला रुपये बी मला बऱ्याच गावाला आता कपाळाला रुपये चिटकी का कपाळाला आता बुका लावायला बरं मग एवढा संपत्ती कोण जर सोबत काही येत नसेल तर काय करायचे महाराज म्हणून महाराज संपत्ती कमवा पण सन्मार्गाला लावा सन्मार्गात घालवा जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही नात्राय म्हणजे दारू पिण्याची सवय बाईची सवय आणि पैसा न खर्च करण्याची सवय तिन्ही गोष्टी एकाच माणसाला लागल्या शिक्षा करणं आमचा अर्थ सोडणाऱ्या मालकाला सांगितलं दुष्टाला मार बाळ अर्ध्यात गेल्या विचार करू लागला केशव महाराज रामायणातल्या बाणाचं वर्णन चाललेले बरं काय राजा रावणाला मारण्यासाठी अगस्त्य ऋषीनं रामाला एक बाण दिला होता आणि बाण बराच वर्ष विचार करू लागला की माझ्या हाताला रावण मारणार आहे आणि रामानं धनुष्याला बाण लावला तो बाण रावणाला मारण्यासाठी सोडलेला आहे पण तेव्हा रावण खरं सांभाळायला
बोल वया बाणाला ऐकल्या रामाच्या आणि बाण म्हणू लागला ऐकून रावणाचे वचन लाजा संकोचना बाण आलोट नामाचे महिमान माझे अंगावर किती भरत श्रीरामाचा भक्त कवी समते मनात समरस माझा चले पुरुषात बाण विस्तीत राजा भक्ताला सोडणारा बाण विचार करू लागलेला आहे. सोडणारा राम भक्त आहे आणि वरनाही राम भक्त आहे. या दोघांच्या पुढे आपली ताकद चालत नाही. काय करावं? जावं वापस तर मालकाची आज्ञा आहे. पुढं जावं तर राम भक्त आहे. भरताच्या आज्ञेशी यदंडाच्या दिवसाची दुष्ट मनाला कृषी रामस्मरणेशी दुर्लभ केशव महाराज रामायण सांगत असताना काही काही इतके भावनावश होतात का? या एकही भाषेत बोलतो बरं का. हनम्या म्हणला, हनम्या तिकडे गेला. हनम्या म्हणायची लायकी का आपली? कारण मात्रयाला एकेरी भाषेत वापरणं मी तर म्हणतो त्याच्या इतका पापी तेच. स्वामीच्या कृपेचे गुणगणे साधू अमरनाशी ऐसे विचारो निवाडे चरणाकडेचा पांडवांना विचार केला मालकाची आज्ञा उल्लंघन करायची नाही आणि पुढच्याही मालकाला त्रास होणार नाही. म्हणून एक काम करूया, त्या देवाच्या पायाला आपजने कधीच न होय स्वामी काय सिद्धी सिद्धार विजयी होत महात्मेच्या पायाला लागल्यावर जीवाला अपजय होत नाही आणि मालकाचं काम पूर्ण होतं जीवन राहत नाही. ऐसा विचार करो पायी भगवान माणसाच्या पायाला स्पर्श केल्याबरोबर भगवान माणसांच्या खाली गेल्यावर बापरे आव्हान कोणाचं असेल? ऐसे विचार भगवान माणसाला बाणाकडे पाहिलं. बाण बोलायला तयार नाही. मात्र नेमकं काय करतोय बघूया. भगवान माणसाला बाणाकडे पाहिलं तर बाणावर रामनामांकित अक्षर दिसते. मंत्र्यामध्ये मालकाचा बाण असायला पाहिजे आणि मालकाच्या बाणाचं त्याचं उल्लंघन करता येणार नाही. नेमकं बाण काय करतोय? भगवान मंत्र्यानं जरा आपलं शरीर भिन्न केलं तर बाण खाली वळू लागलेला आहे. मंत्र्यामध्ये देवाला काळजी वाटली असं मला मी पुढे गेलो तर या ठिकाणी माझ्या मंत्र्याला वेळ होईल म्हणून बाण पाठवला काय. राजा रावणाला कटवलं असं भगवान रामचंद्र इकडे आले असतील. काय करताय त्या देवाला कटुमान येतात तुम्ही टाकत आहे. मग काय करावं? बाणाकडे जावं की नाही जावं विचार चाललेला आहे. जीवित
माझी वदनी आणि हे घालते मला गावाकडे परिहार आहे बरं काय आपल्या माहितीविषयी असा परिहार करणं असं तुला चालते कर्तव्य गावाकडे मलाही गोड घास खात असतं माहिती आहे. अत्यंत खावणे त्याचे मोठी हात देणे जमा. न खाता पायावणे डोळे पाळणे घास बोलणे कोणाच्या मुखा पद्धतीनं होईना लेकरांचं पोट भरवण्याचं काम आहे करते बरं काय. वांजेशी हे नकळे चिन्ह व्याधी जाणे वेदना वेद कृपाळू एका जनार्दन या विधान विश्वमाता वाक्यामध्ये वाणीशीकडे हे चिन्ह सुंदर बोल आहे 42 वय मला सुंदर बरं काय मला काही जाणता अध्यक्ष महात्मा टाका कारण रामायणामध्ये पुढचे गोवी आलेले केशव महाराज तुम्हाला पण सांगतो बरं काय परत भक्तीचा आचार्य मी अमृत महाराज दुसरं विचारलं होतं आचार्य म्हणजे काय तर अमृत महाराज मला मार्मिक सांगितलं ज्याच्या आचरणानं लोक आचरित होतात त्याचं नाव आचार्य आणि असं कोण भक्ताचे भेटायची लागते बरेच मुलं तयार केले माझ्या माहिनं मला माझ्या माहितीचं वर्णन करता येत नाही बाबा काका सुंदर बोलतात हे बघा, लेकराला ताण लागली का भूक लागली माईला करते का बापाला करते बापाला काही कळणार हो लेकराची ताण म्हणून माय ओळखते पाण्याला माणी म्हणले की माय म्हणते बघ्या पाणी म्हणाले माणी 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 म्हणले की पाणी म्हणते आज पाण्याला माणी म्हणते आणि बापाला कापा म्हणते मोठा पर्याय माझ्या मुलात घातला इतकी माय माझ्याकडे पाळवर रामायण काळ कारण सांगतो बरं काय त्या कर्मठ ब्राह्मणाने त्या टायमाला आमच्या सरकारने मला भेटत कालाचं वय सांगतं आणि उर्वरित रामायण लिहायचं नाही कारण हे मराठ्याला शिकवते म्हणजे ब्राह्मण याला तर रामायणाचं मदत करायची नाही असं नातराईला कळाल्यावर नातराईने एका गरीबाच्या गावा नावाच्या पोराचा संबंध साधला आणि त्याच्या संबंधानं युद्धकांडाच्या 43व्या अध्यायापासून उत्तरकांडापर्यंत रामायण लिहिले गावबा न शिकलेल्या मुलानं ब्राह्मणाचा अभिमान मात्र एक बाबा